जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या वर लादलेली एसटी भाडे त्वरित मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू। सयाजीराव चव्हाण। महाराष्ट्र एसटी महामंडळाने अचानक एसटीच्या भाडेवाढीमध्ये 15% दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांची कंबरडे मोडण्याचे काम केले आहे। या विरोधात आज शहापूर डेपो या ठिकाणी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेने उपजिल्हा प्रमुख महेश बोहरा व शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी बोलताना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र एसटी महामंडळाने ही भाडेवाढ करून सामान्य माणसावर अन्याय केला असून राज्यातील सरकारचे परिवहन मंत्री यावर बोलताना म्हणतात की भाडेवाढ कधी झाली मलाच माहित नाही, असे वक्तव्य करणे म्हणजेच निर्लज्जपणाचा कळस असून एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे दिले जातात, तीच वसुली या भाडेवाढीमधून शासन करीत आहे, असा गंभीर आरोप यावेळी बोलताना सयाजीराव चव्हाण यांनी केला। यावेळी अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाचा या भाडेवाढी विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। तर या आंदोलनात युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, उपशहर प्रमुख दत्तात्रय साळुंखे, मनोज भाट, गणेश जंगटे, संजय पाटील, संतोष गौड, गणेश शर्मा, अजय घारगे, दादा पारखे, माजी उपशहर प्रमुख दोळाप्पा कुंभोजे, वाहतूक सेनेचे बापू जाधव, युवा सेनेचे सागर जाधव, अभिजित लोले, सूरज लाड, अविनाश सुतार, शिवाजी भोयेकर, अविनाश खांडेकर, सुरेश चव्हाण, रघुनंद महाजन, चारुदास बोराने, काशीनाथ परेट, दीपक नरंदेकर, उत्तम टेबुगडे, सतीश कोळेकर, महादेव वाडकर, योगेश खांडेकर, सागर सातपुते, भगवान धुळवडे, सुनील भोसले, सूर्यकांत बाबर, सुदर्शन बाबर, अमर आवळे, ओंकार हलवे, मोहसिन नायकवडी, सचिन बाबर, श्रेयश कोळी आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। सदरच्या आंदोलनात जवळपास 15 ते 20 मिनिटे चालू होते। या आंदोलन ठिकाणी शहापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह या भाडेदरवाढीचा आम्ही निषेध करतो। अजित पवार साहेबांना प्रश्न पडला होता की आता बजेट आहे, पुढं काय करायचं हा विषय त्यांच्या डोक्यात चाललेला होता। त्यांनी मग आयडिया शोधून काढली की आपण महिलांना हाफ तिकीट दिलंय, ते भरून कुठं काढायचं, त्यांनी फक्त भरून काढायचंच बघत्यात। आता ते शेतीबद्दल पण त्यांनी बोलले, साहेब मी बोललो होतो नाही, कर्जमाफीचा विषय अशा पद्धतीने ती डोक्यात विषय घेऊन बरोबर डोकं चालवून त्यांनी एसटी दरवाढ केलेली आहे की एसटी ही सर्वसामान्यांची गरज आहे। ही एसटी श्रीमंतांची गरज नाही, पण एसटी सर्वसामान्यांच्या खेडोपाडी जात असणारी सर्वसामान्यांची एसटी, ज्यामध्ये ह्या सरकारनं आल्या ही भाववाढ केलेली आहे, 15% भाववाढ केली आहे। आणि एवढंच आहे की हे शासन जनतेला फसवून वेगवेगळ्या अभिलाषा दाखवून शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं की तुमची शेती कर्ज माफ केलं जाईल, पीक कर्ज माफ केलं जाईल, पण या शासनानं अजून सुद्धा खूप की चूक करत नाही, त्याच्यावर पुढे शब्द काढत नाहीत। आणि लाडक्या बहिणींना फक्त इलेक्शनच्या अगोदर आम्ही दाखवलं मतदान करून घेतलं, आणि आता मात्र इलेक्शन झाल्या लगेच सर्वसामान्यांचं प्रवास एसटी जे आपण सगळे लालपरी म्हणतो, ती लालपरीचा दर वाढवला। आम्ही या इचलकरंजी शिवसेनेच्या वतीनं ह्या घटनेचा जाहीरपणाने निषेध करतो आणि पक्ष म्हणून ज्या पद्धतीने आदेश देतील त्यापूर्वी इथलं पुढे सुद्धा आंदोलन चालू राहील अशी आपल्याला ग्वाही देतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।